हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता इथे वाजत आलेले आहे सकाळचे 8 आणि इथे माझी अंघोळ वगैरे सगळी झालेली आहे. तर आता ना सध्या पावसाचा सीझन आहे. सध्या तरी पाऊस थांबलेला आहे, पण अधेमध्ये असा पडतो. तर मग आता वॉकिंग करायला सकाळी तरी जमत नाही आणि संध्याकाळी तसं म्हणायला गेलं तर पाऊस असल्यामुळे ते देखील कॅन्सल होत आहे. म्हणून मग घरातल्या घरातच स्किपिंग किंवा मग झुंबा वगैरे अशी थोडीफार एक्सरसाइज मी करते. तर इथे मी माझी स्किपिंग वगैरे केली आणि बाहेरचं वातावरण बघा, म्हणजे पाऊस वगैरे काहीही जाणवत नव्हता आणि किचनमध्ये आले आणि डायरेक्टच मी इथे स्वयंपाकाला लागलेली आहे. कारण की ना मुलगा जातो 11:30च्या आसपास शाळेमध्ये जातो आणि मोठेचं आणखीनही कॉलेज सुरू झालेलं नाही आहे. तर अधेमध्ये कॉलेजचे काही रिझल्ट, डॉक्युमेंट सबमिशन वगैरे म्हणजे करायचं असतं किंवा कॉलेजमधून जे काही रिझल्ट वगैरे आणायचे, तर त्यासाठी मोठ्याचं फक्त अधेमध्ये एखादी फेरी होते. तर मग म्हटलं की चला आता किचनमध्ये आली आहे, चहा वगैरे झाला माझा मस्तपैकी ब्लॅक टी आणि इथे आज मी वड्याची भाजी बनवून घेते, जे आपण उन्हाळ्यात वाळवण जे सांडगे म्हणतो ना, तर ती भाजी आता मी बनवून घेते. तर इथे ना हे जे सांडगे आहेत हे माझ्या मम्मीने मला आणून दिलेले. तिने बनवलेले तर थोडेफार मला पण दिलेले तिने. एका साईडला चहा झाला आणि निलयला आज चहा खारी देतीये खायला. आज दुपारच्या जेवणामध्ये आणि निलयच्या डब्याला देखील सांडग्याची भाजी आणि भाकरी असणार आहे आणि आमच्या जेवणामध्ये देखील दुपारची म्हणजे सांडग्याची भाजी आणि भाकरीच असणार आहे. तर एका वेळेला ना म्हणजे मी जर स्वयंपाकाला लागले तर सगळंच मी एकत्रच बनवून घेते, म्हणजे त्याच्यातच नाश्ता स्वयंपाक वगैरे एकत्रच होऊन जातो आणि नाश्ता असा वेगळा काही आज मी बनवलेला नाहीये, पोहे वगैरे. आणि आमच्याकडे पोहे, उपमा वगैरे असं जे आहे ना, फक्त रविवारच्या वेळेस क्वचित एखाद्या वेळेस होतं. नाहीतर मग कधीतरी इडली, कधीतरी पोहे, कधीतरी उपमा, शेवया किंवा मग ब्रेड सँडविच असा नाश्ता असतो आणि तो देखील रविवारी. नाहीतर मग एरवी भाजी चपाती असं ठरलेलं असतं. पण आज ना मला चपाती करायचा फार कंटाळा आला होता आणि म्हणून म्हटलं की चला, आणि हे देखील मला म्हणत होते की रोज रोज चपाती का करते, कधीतरी सकाळी भाकरी पण करत जा. तर म्हटलं की चला आता माझं काम आणखीन सोपं झालं. तर एका साईडला मी कुकरमध्ये सांडग्याची भाजी बनवून घेतली आणि एका साईडला भाकरी बनवून घेतेय. तर आता हे जे भाकरीचं पीठ आहे ना, तर या भाकरीच्या पिठामध्ये ज्वारी, तांदूळ आणि किलोभर नाचणी असं मी मिक्स सगळं दळून आणलेलं. तर म्हणून तुम्हाला भाकरी इथे ना थोड्याशा लालसर वगैरे दिसत असतील, पण भाकरी इतक्या छान होतात ना. आणि जर तुम्ही फक्त नाचणीच्या भाकरी करायला लागल्या ना, तर ते उकळत्या पाण्यामध्ये ते पीठ मळायचं, म्हणजे एकदम गरम कडक अशा पाण्यामध्ये. तर मग नाचणीच्या भाकरी अशा मऊ लुसलुशीत होतात, नाहीतर मग इतक्या चिवट होतात ना, म्हणजे चावायला देखील त्या भाकरी त्रास होतो. आणि म्हणून ना त्या नाचणीच्या भाकरी जर तुम्ही करत असाल फक्त नाचणीच्या, तर ते उकळत्या पाण्यामध्ये किंवा गरम कडक अशा पाण्यामध्ये ते पीठ मळायचं. तर आता इथे मी 3 मिलेट मिक्स केले होते, नाचणी, ज्वारी आणि तांदूळ. तर याच्या भाकरी केलेल्या आहेत. नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि असं जर फक्त नाचणीची भाकरी केली असती ना मी, तर मुलांनी नक्कीच खाल्ली नसती. भाकरीचा कलर असा काय दिसतोय म्हणून. म्हणून मग मी काय केलं, यावेळेस असं मिक्स दळून आणलं. बाहेरचं वातावरण आता सध्या तरी एकदम लख्ख असं उजेड पडलेला आहे. पण माहिती नाही अधेमध्ये असं ढगाळ वातावरण होतं. तर आता इथे किचन सगळं मी आवरून घेतलं. स्वयंपाक तर माझा भाजी आणि भाकरी झाली होती. थोडासा रस्सा केला सांडग्याच्या भाजीमध्ये आणि ना एकदम सुकी भाजी सांडग्याची छान नाही लागत. थोडासा ना त्याच्यामध्ये एकदम त्याचा असा अंगचा रस्सा म्हणतो ना, असं सरसरीत असं करायचं. ते खूप छान टेस्टी लागते वड्याची भाजी. आणि कुकरमध्ये मी 2 शिट्ट्यांमध्येच ती शिजवून घेतली. अशी शिजायला थोडासा वेळ घेते ती, म्हणून कुकरमध्ये डायरेक्ट केली. कारण की वेळ पण कमी जातो, भाजी देखील छान शिजते आणि गॅसची पण बचत होते. स्वयंपाक झाल्यानंतर मी इथे किचनचा ओटा धुवून घेते. बरेच दिवस झालं किचनचा ओटा असा मस्तपैकी असा लिक्विड सोपने धुवून घेतला नव्हता. तर म्हटलं की चला थोडंसं चिकटसर पण जाणवतंय. तर मग मी थोडंसं लिक्विड सोप टाकला इथे गॅसच्या ओट्यावरती, गॅसवरती आणि भिंतीवरती आणि मस्तपैकी आता हा स्वच्छ घासून पुसून घेते.
1-2 आठवड्यातून असं मस्त किचनचा ओटा घासून पुसून घेतला ना, की किचनचा ओटा स्वच्छ राहतो, चिकट तेलकट असा बनत नाही आणि स्वच्छ करायला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोपा जातो. नाहीतर आपण महिन्यातून एखाद्या वेळेस असं घासायचा प्रयत्न केला ना, तर चिकटसर असा ओटा होतो. त्याच्यामुळे ना ही सवय आपल्याला असायला हवी. झटपट किचन ओटा साफ करायचा असेल ना, तर निदान 2 आठवड्यातून एकदा तरी किचनचा ओटा असा लिक्विड सोपने स्वच्छ असा घासून स्वच्छ करावा. त्याच्यामुळे ना किचनचा ओटा जास्त काही खराब होत नाही. आता इथे ना म्हणजे 2-3 दिवसापूर्वी चहा सांडला होता, तर तो मी फक्त पुसून घेतलं होतं. दूध सांडलेलं थोडंसं ते देखील मी फक्त पुसूनच घेतलेलं आणि म्हणजे पुसूनच स्प्रे वगैरे करून असं पुसून घेतलेलं. पण असं ना स्टीलच्या जाळीवरती ते थोडंसं लागलेलं असतं ना, तर ते पूर्णपणे थोडं-थोडं करत ते पूर्ण जळालेलं. म्हणून मग मी आता ते तारेच्या कात्याने व्यवस्थित घासून काढतेय. आता तारेच्या काथ्याने खूप छान स्वच्छ असं निघालं, पण या स्टीलच्या रिंगच्या असं गॅप जे आहेत ना, तर त्याच्यामध्ये असं थोडंसं काळपटपणा, करपलेलं असं, जळालेलं असं जाणवत होतं. म्हणून मग मी काय केलं, सुरीने हे अशा पद्धतीने थोडंसं असं खरवडलं, तर लगेचच ते निघून गेलं. तर त्याच्यामुळे ना किचनचा ओटा स्वच्छ करत असताना हे स्टीलच्या जाळ्यांकडे देखील लक्ष ठेवायचं आणि अधेमध्ये ना अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचं. तर अशा प्रकारे मी किचनचा ओटा स्वच्छ करत असते. शक्यतो बरेच जण किचन म्हणजे गॅसवरती पाणी वगैरे घालत नाहीत. पण मी शक्यतो किचनचा ओटा स्वच्छ करत असताना अशा पद्धतीने स्वच्छ करते. तिरका करायचा गॅस आणि पाणी असं सगळं सोडून द्यायचं वरतून. तर सगळं पाणी असं निघून जातं आणि मेन म्हणजे आपला गॅस स्वच्छ राहतो आणि स्वच्छ नवीन असा गॅस आपल्याला दिसायला लागतो गॅसच्या त्या स्टीलच्या रिंग धुतल्यामुळे. गॅसचा ओटा स्वच्छ केलाच होता, पण बाकीची आणखीन भरपूर सारी कामं आहेत. तर विचार करूया ते हळू आज उरकण्याचा प्रयत्न करूया. बघू जर आज वेळ भेटला तर ती देखील कामं करण्याचा माझा विचार आहे. वातावरण असं होतंय ना, मध्येच ढगाळ वातावरण, मध्येच असा लख्ख प्रकाश आणि मध्येच असा पाऊस पडतोय ना, तर त्याच्यामुळे ना आजारी पडण्याची देखील म्हणजे शक्यता जास्त आहे. कारण की अशा प्रकारच्या वातावरणामध्येच आजार पकडतात. म्हणजे सर्दी म्हणा, ताप म्हणा. कारण की आता आपण जस्ट उन्हाळा सीझनमधून आलेलो आहोत आणि बरेच घरामध्ये थंड पाण्याने अंघोळ करत असतील. तर मी तर उन्हाळ्यामध्ये थंड पाण्यानेच अंघोळ करत होते. पण अचानकपणे असं सीझन चेंज झालं ना, की मध्येच थंड पाण्याने अंघोळ केली की ना, असं सर्दीसारखं होतं. तर म्हणून ना आज मी थोडंसं असं थंड पाण्यानेच अंघोळ केली कारण की मध्यंतरी आठवडाभर भरपूर पाऊस झालेला आणि त्याच्यामध्ये मी गरम पाण्याने अंघोळ करत होते आणि आज मी थंड पाण्याने अंघोळ केली आहे. तर मला असं वाटतंय की आज मला नक्कीच सर्दी होणार आहे कारण की घसा देखील भरपूर खवखवतोय. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, घसा जेव्हा सर्दीच्या वेळेस खवखवतो ना, तर आलं असतं ना, तर ते आलं ज्याला अद्रक म्हणतो आपण, तर त्याचा थोडासा तुकडा काढायचा आणि मिठामध्ये थोडासा बुडवून तो चघळत राहायचा, त्याचा रस गिळायचा. असं ना दिवसातून 2 ते 3 वेळा केलं ना, तर पूर्णपणे जो खोकल्यासारखा असं आपल्याला जाणवतो, घसा खवखवतो ना, पूर्णपणे तो निघून जातो. खोकला तर निघून जातोच, पण सर्दीवर देखील खूप रामबाण उपाय म्हणून काम करतं हे आलं. तर आता इथे ना बऱ्याच आपल्या घरामध्ये ना असे जे कपडे असतात, जे फाटलेले असतात आणि आपल्याला ते आता रियूज करायचे नसतात. कारण की ते कपडे ना आता वापरून फार जुने झालेले असतात आणि हे कपडे आता आपण याचं काहीच करू शकत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, असे जे कपडे असतील ना, तर हे कपडे असे बारीक म्हणजे लहान तुकडे असे या कपड्यांचे करून ठेवायचे. आता याचा उपयोग कशासाठी आपण करू शकतो? एक तर असे हे कपडे कट करायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपल्याला जे भाकरी, चपाती करण्यासाठी जे आपण टोपली वापरतो त्याच्या आतमध्ये हे असे कपडे, पातळ असे कॉटनचे कपडे तुम्ही घालू शकता. दुसरा याचा उपयोग म्हणजे अशी याच्यापेक्षा आणखीन छोटे-छोटे तुकडे करायचे आणि बऱ्याचदा किचनमध्ये काम करत असताना आपल्याकडनं कधी तेल सांडतं, मसाले सांडतात, कधी-कधी दूध सांडतं, कधी-कधी चहा खाली गेला जातो आणि अशा वेळेस ना गॅस पुन्हा एकदम खराब असा दिसतो. तर तिथल्या तिथे पटकन झटपट स्वच्छ करण्यासाठी आपण या कपड्यांचा उपयोग करू शकतो. तर आता ही जी माझी एक पलाझो होती, तर ती फाटलेली होती आणि आता ती खूप जुनी देखील झालेली. तर त्याचे ना असे छोटे-छोटे तुकडे मी करून ठेवलेले आहेत. तर खूप उपयोगी होतं किचनमध्ये फार असं म्हणजे हे असे हाताखाली असे टिश्यू पेपर वगैरे घेऊन वापरण्यापेक्षा असे कपड्यांचा उपयोग करून टाकायचा. तर इथे ना जुने कपडे वापरले देखील जातात आणि मेन म्हणजे किचन साफसफाई झटपट होते या कपड्यांमुळे. तर आता हे सगळं कट करून ठेवलंय आणि इथे बाहेर बघा आता ना इतका जोरदार वारा सुटलाय, असं वाटतंय आज पाऊस पडणार आहे.
तर हे जे झाड आहे ना एवढं जोरजोरात हलतंय आणि मगाशी ना एकदम कडाड कड असा आवाज आला. तर या झाडाची ना एक फांदी तुटून खाली पडली आणि म्हटलं कसला आवाज आलाय म्हणून बघते तर याच झाडाची फांदी तुटली होती. तर आता इथे ना मी किचनचे कपडे म्हणजे जो जुना कपडा मी कट करून त्याचे तुकडे करून ठेवले आणि ते तुकडे करेपर्यंत तर खिडकीमध्ये थोडंसं 5-10 मिनिटं मी म्हणजे बघत होते बाहेर. तोपर्यंत जे दूध ठेवलं होतं ना तर ते खाली उतू गेलं. आणि आता म्हटलं आता हे आत्ताच तर गॅस साफ केला होता आणि पुन्हा हे वाढीव काम. मग माझ्या लक्षात आलं की आत्ताच जे आपण तुकडे करून ठेवले तर त्याने पटकन हे साफ करून घेऊया. तर हे जे कट केलेल्या तुकड्यांमधला एक छोटासा असा तुकडा होता जो मी फेकूनच देणार होते. तर त्याचा उपयोग इथे मी आता गॅस पुसण्यासाठी करून घेते. लगेचच स्वच्छ झाला गॅस, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही वापर करू शकता जुन्या कपड्यांचा. आणि बाहेर बघा आता इतका धो-धो पाऊस पडायला लागलाय आणि ना इतकं छान वातावरण झालंय आणि खिडकीमध्ये देखील दाखवते, ही झाडं मस्तपैकी पावसाच्या पाण्यात थोडीफार अशी भिजलेली आहेत. तर सकाळी अर्धा निम्मा माझा स्वयंपाक तर झाला होता, भाकरी झाली होती, वड्याची भाजी देखील झाली होती आणि रात्रीचा भात ना बऱ्यापैकी शिल्लक होता. तर म्हटलं की चला त्याला ना जीरा राईस म्हणून त्याला छान अशी फोडणी देऊन घेते. तर मस्त अशी जीरा राईसला फोडणी दिली आणि थोडंसं दूध देखील शिल्लक होतं. तर इथे अर्धा लिटर दुधाची मी खीर बनवून घेतलेली आहे. तर असं आहे आजचं माझं रुटीन. तर आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.